नमस्कार, मी रोहिदास सोले. खेड टाइमच्या पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत. लोकसभाचा निकाल लागला. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंची 1.5 लाखांच्या फरकानं आढळराव पाटील यांचा पराभव केला. आता आढळराव पाटील यांना किती मतं पडली? आढळराव पाटील यांना 5,57,741 मतं पडली. तर विजय उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंना 6,98,692 मतं पडले. दोघांच्या मतांमध्ये खूप मोठा फरक पडला. दोघांच्या अमोल कोल्हेंच्या लीडचा विचार करता 1,40,951 मतांचं लीड घेत अमोल कोल्हेंनी विजयी पताका फडकवली. खरं तर अमोल कोल्हेंचा हा दुसरा विजय आहे. मागच्या 2019ला एवढा 56,000च्या घरात अमोल कोल्हेंचा विजय झाला होता. या वेळेला हा विजय त्याहूनही मोठा झाला. आता अमोल कोल्हेंचा विजय मोठा का झाला, आढळराव पाटलांचा पराभव का झाला, या सगळ्याचा आपण तर विचार करणारच आहोत. कारण महायुतीच्या उमेदवारामागे तगडी फौज असताना, म्हणजे बडा घर पोकळ वासा असं आपण म्हणतो, तसा काहीसा प्रकार आढळराव पाटलांच्या बाबत झाला. मग त्यांचं पक्षबदलाची भूमिका असेल ती नागरिकांना रुचली नाही, मतदारांना ती पचली नाही. आणि अमोल कोल्हेंच्या बाजूनी उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर आदरणीय शरद पवार असतील, यांच्या बाजूची असलेली ही पूर्ण सहानुभूती अमोल कोल्हेंना फायदेशीर ठरली. विधानसभा मतदारसंघानिहाय आपण विचार करणार आहोत. जुन्नरमध्ये अमोल कोल्हेंना सर्वाधिक लीड मिळालं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण विचार करता अमोल कोल्हेंना जुन्नरमधून सर्वाधिक लीड मिळालं. कारण जुन्नर हा त्यांचं होम ग्राउंड आहे, त्यांचा स्वतःचा तालुका आहे. मूळचे नारायणगावचे असल्यामुळे जुन्नरकरांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं आणि 51,393चं त्यांनी मताधिक्य दिलं. हे मताधिक्य किती तर इतर विधानसभा मतदारसंघांपेक्षाही जास्त होतं. आढळराव पाटलांना जुन्नरमध्ये 56,726 मतं मिळाली. कोल्हेंना 1,08,119 मतं मिळाली. 51,393चं लीड कोल्हेंना जुन्नरमध्ये मिळालं. आपण आंबेगाव करूया. आंबेगाव तालुका खरं तर दिलीप वळसे पाटील, आढळराव पाटील यांचा होम पिच आहे, यांचा तो तालुका आहे. खरं तर सर्वाधिक म्हणजे मतदान झाल्यानंतर सर्वाधिक विचार केला तर आंबेगाव आणि भोसरी, हडपसर इथे आढळराव पाटील हे खरं तर लीड घेतील, त्या लीड मिळवतील आणि त्या जोरावर ते विजय होतील असा कायच आढळराव समर्थक किंवा आढळराव पाटील यांचे विचाराची लोक, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या लोकांचा खरं तर हा अभ्यास होता. परंतु तो पूर्ण फेल ठरलेला आहे. कारण आंबेगाव भोसरीचा अपवाद वगळता, भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत, त्यांच्याकडून त्यांना 9,572चं अवघं माफक लीड मिळालं. म्हणजे भोसरी वगळता अन्य संपूर्ण म्हणजे 5ही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. आता शिरूर विधानसभाचा अपवाद वगळता अशोक बापू पवार हे शरद पवारांच्या विचारसह आहे, शरद पवारांच्या सोबत आहेत. म्हणून ते आपसुकपणे अमोल कोल्हेंच्या बाजूनं ते मतदान, त्यांचं काम हे अमोल कोल्हेंच्या बाजूनं होतं. पण उर्वरित 4ही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर खेड, आळंदी, आंबेगाव, जुन्नर आणि हडपसर ह्या 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाचे, खरं तर यांच्या विचाराचे आमदार आहेत आणि त्यांच्याकडूनही अपेक्षित होतं की आढळराव पाटलांना त्यांच्याकडून लीड मिळेल. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. लीड उलट झालं. ह्या 4ही मतदारसंघांमध्ये अमोल कोल्हेंनाच लीड मिळालं. आता आपण लीड निहाय आंबेगाव तालुक्यात अमोल कोल्हेंना 11,368 एवढं लीड मिळालं. तर म्हणजेच इथे आंबेगावमध्ये आढळराव पाटलांना 82,019 मतं पडली. या उलट विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंना 93,387 मताची शिदोरी मिळाली. आपण खेड आळंदी विधानसभेचा विचार करूया. कारण खेड आळंदी विधानसभेचा कायम म्हणजे विजय उमेदवारांना खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ नेहमीच लीड देतो आणि त्या लीडच्या जोरावर लोकसभेचा उमेदवार विजय होतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आता खेड आळंदीचा विचार केला तर खेड आळंदीमध्ये आढळराव पाटलांना 70,286 मतं आहेत. या उलट अमोल कोल्हेंना 1,16,549 मतं आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 46,263 मतांचं लीड अमोल कोल्हेंना मिळालं. आता अमोल कोल्हेंना खेड आळंदीमध्ये लीड मिळालं का, तर त्याला थोडासा धागे तसंच आहे.
भाजपचे खेड आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अतुल देशमुख यांनी मतदानापूर्वी म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात भाजपमधून ते शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि तो खरं तर या म्हणजे खेड आळंदीचं लीड वाढण्यामागं अतुल देशमुखांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश प्रामुख्याने तो कारणीभूत ठरलेला आहे। या उलट खेड आळंदीमध्ये आमदार दिलीप मोहितेंचं एवढं प्राबल्य असतानाही खरं तर आढळराव पाटलांना लीड मिळालं नाही, अर्थात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड मिळू शकलेलं नाही हेही पाहावं लागेल। कारण आता इथं म्हटलं जातं म्हणजे खेड आळंदीमध्ये म्हटलं जातं की पवार साहेबांची सहानुभूती असेल, कांदा प्रश्न असेल, इतर अनेक मुद्द्यांवर हात घातलेला गेला। मात्र प्रामुख्यानं पाहिलं तर खेड आळंदीचा विचार केला तर इथं महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, हा संपूर्ण विचार केला तर यामध्ये शिवसेना खरं तर इथं तगडी आहे आणि शिवसेनेच्या प्रामुख्यानं प्राबल्यामुळेच अमोल कोल्हेंना लीड अधिक मिळालं हे इथंही सांगायला काही हरकत नाही। मात्र अतुल देशमुखांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यामुळं या लीडमध्ये अधिक फरक पडला। याशिवाय बाकी विचार केला तर आपण भोसरी शिरूर विधानसभेचा विचार केला तर शिरूर विधानसभेमध्ये अमोल कोल्हेंना 27,789चं लीड आहे। यामध्ये आढळराव पाटलांना 1,02,83 मतं मिळाली तर या उलट अमोल कोल्हेंना विजयी उमेदवाराला 1,28,072 मतं मिळाली। 27,789 मतांचं लीड अमोल कोल्हेंना इथं मिळालं। ज्या मतांवर आढळरावांचा विजयाचं गणित त्यांनी बांधलं होतं त्या भोसरी आणि हडपसरचा विचार केला तर भोसरीमध्ये 1,27,395 मतं आढळराव पाटलांना मिळाली, उलट अमोल कोल्हेंना 1,17,823 मतं मिळाली। म्हणजे शिरूर लोकसभेचा संपूर्ण विचार करता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भोसरी हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे, तोही भाजपचा आहे आणि महेश लांडगे तेथील आमदार आहेत। आता भोसरीचा विचार करता भोसरीमध्ये जरी लीड आढळराव पाटलांना मिळालं असलं तर ते खूप माफक आहे। 9,572 एवढं माफक मतांचं लीड आढळराव पाटलांना मिळालं। भोसरी आणि हडपसर हा शहरी मतदारसंघ आहे, हा सुज्ञ मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ हडपसर आणि भोसरी या शहरी मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींना मानणारा आहे, सुशिक्षित वर्ग आहे, तो आढळराव पाटलांच्या मागे उभा राहील असा कयास होता। प्रत्यक्षात मतदार आढळराव पाटलांच्या उभे मागे राहिलेत असं काही दिसलं नाही, कारण भोसरीमध्ये माफक आढळराव पाटलांना लीड वगळता हडपसरमध्ये 13,389चं लीड अमोल कोल्हेंना मिळालं। इथं या मतदारसंघाचा हडपसरचा विचार करता 1,20,429 मतं आढळराव पाटलांना मिळाली, उलट 1,33,818 मतं कोल्हेंच्या पारड्यात पडली। आता हा सगळा विचार करता प्रामुख्याने अजून एक सांगण्याचा विषय, टपाली मतदानामध्ये सुद्धा अमोल कोल्हेंनी बाजी मारली, कारण 924 मतं टपाली मतं अमोल कोल्हेंना मिळाली आणि 603 मतं आढळराव पाटलांना मिळाली। आता या मतदानामध्ये सुद्धा 321 मतं टपालीमध्ये सुद्धा कोल्हेंनी पुढे सरशी साधली। एकूण मताचा विचार करता आढळराव पाटलांना 5,57,741 मतं मिळाली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंना 6,98,692 मतं मिळाली। 1,40,951 मतांच्या लीडनी अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय झाला। खरं तर आढळराव पाटलांचे विजयाचं गणित बांधलं जेव्हा त्यांनी शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजे अजित पवारांच्या गटात प्रवेश केला, त्यावेळेस त्यांचं विजयाचं गणित महायुतीनं पूर्ण बांधलं होतं। कारण भाजप अजित पवार गट, शिंदे गट, मनसे आणि एकूण 18 पक्ष खरं तर त्यांच्या बाजूनं होतं, महायुतीच्या बाजूनं। त्यामुळे त्यांनी विजयाचं गणित बांधूनच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षानं शिवसेना फोडली, त्यानंतर मागच्या वर्षभराच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला। ही संपूर्ण गोष्ट मतदारांना खरं तर रुचली नाही, पचली नाही, याचा परिणाम मतदानात दिसून आला आहे। म्हणजे कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचं मतपरिवर्तन करण्यापर्यंत खरं तर कार्यकर्त्यांना म्हणजे स्थानिक आमदारांना यश मिळालं नाही असं त्यांचं सांगण्याचा कायच आहे। आता जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, हडपसर, शिरूर, भोसरी ह्या सगळ्या मतदारसंघांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा म्हणजे एकूण निकालाचा किंवा मतांवर एक नजर मारली तर
सर्वांचा कल हा अमोल कोल्हेंच्या बाजूने राहिला. शरद पवारांबद्दलची मतदारसंघामध्ये असलेली सहानुभूती, शेतीचे प्रश्न असतील आणि एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आणि विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी झटून काम केलं आणि त्याचा फायदा निश्चितच अमोल कोल्हेंना झाला. आता या सगळ्याचा विचार केला तर एकूण विचार आपण केला तर आढळराव पाटलांना त्यांच्या होम पिचवरच खरं तर वास्तविक पाहता त्यांना होम पिचवरच कच खाली. कारण प्रचार काळात दिलीप वळसे पाटलांना घरात छोटासा अपघात झाला. त्या अपघातातून ते प्रचारात येऊ शकले नाही, त्याचाही परिणाम होऊ शकतो. याशिवाय कोल्हेंनी आढळराव पाटलांच्या दिलीप वळसे पाटलांच्या होम ग्राउंडवर लीड मिळवणं हे खरं तर आढळराव पाटलांसाठी मतदानातून खूप मोठी धोक्याची घंटा ठरली. याशिवाय खेड आळंदीमध्ये अतुल देशमुखांची शरदचंद्र पक्षातील एंट्री असेल. याशिवाय या सगळं विचार करता मतांच्या आकडेवारी पाहतात ती म्हणजे 32 उमेदवार होते, त्यापैकी 30 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. याशिवाय या मतदारसंघामध्ये मराठा क्रांती मोर्चा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चाचा मराठा क्रांती मोर्चा हा प्रत्यक्षपणे जरी व्यासपीठावर अमोल कोल्हेंच्या नसला तरी प्रत्यक्षात जो उमेदवार उभा राहिला होता मनोहर वाडेकर यांनी स्टेजवर जाऊन अमोल कोल्हेंना पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्षात मनोहर वाडेकरांना मिळालेली मतं ही खरं तर 28,330 मतं आहेत. ही मतं तिसऱ्या क्रमांकाची मतं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील एकूण मताच्या. म्हणजे 1 नंबरला अमोल कोल्हेंचा विजय झाला, 2 नंबरला शिवाजीराव आढळराव पाटील आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं मनोहर वाडेकरांनी घेतली. हे खरं तर मराठा क्रांती मोर्चाचे खेड तालुका समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचा पाठिंबा जरी असला आणि मराठा क्रांती मोर्चाने जरी अमोल कोल्हेंचं काम करणार हे जाहीरपणे सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही तितकीच नोंद घेण्यासारखी आहे. आणि या सगळ्याचा विचार करता भोसरी वगळता सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हेंनी लीड घेत विजयी पताका फडकवली हे मात्र खरं. लोकसभा निवडणूक संपली. आता खरं अर्थानं स्थानिक नेत्यांना विधानसभेचे वेध लागले. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा काही अंशी परिणाम विधानसभेवर पडतो की नाही पडत हे खरं तर आपण पुढच्या काही काळात ते स्पष्ट दिसणार आहे. मात्र अमोल कोल्हेंच्या विजयानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामधील खरं तर स्थानिक नेत्यांचं विजयाची गणितं विद्यमान आमदारांच्या विजयाची गणितही बदलणार आहेत. नव्यानं इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनाही आता आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळं आता लोकसभेनंतर विधानसभेची मोर्चेबांधणीला वेग आला आहे.